तुम्हाला दररोज गॅस, ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्स होत असेल तर त्याला नॉर्मल समजून इग्नोर करू नका. हे तुमच्या स्टमकचे इमर्जन्सी सिग्नल पण असू शकतात. ॲसिडिटी फक्त तिखट खाल्ल्यामुळेच होत नाही, तर शारीरिक किंवा मानसिक ताण, उशिरा जेवण केल्यामुळे, झोप व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा बाहेरचं काही खाल्ल्यामुळे जर पोटात इन्फेक्शन झालं असेल तरीही ॲसिडिटी होते. ॲसिड रिफ्लेक्स जर बऱ्याच दिवसापर्यंत चालू राहिलं तर त्यामुळे अन्नाच्या नळीला डॅमेज होऊन त्याच्यामध्ये अल्सर होणे, त्यातून रक्ताची उलटी होणे किंवा बरेच दिवस जर हा डॅमेज सुरू राहिला तर अन्नाची नळी छोटी होणे की ज्याच्यामुळे गिळायला त्रास होणे, क्वचितच बऱ्याच दिवसात ही त्रास सुरू राहिला तर अन्नाच्या नळीचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. जर हे टाळायचं असेल तर रात्रीचं जेवण लवकर करा. जेवण आणि झोपेमध्ये 3 तासांचे अंतर ठेवा. रात्री उशिरा काही खाऊ नका. रात्री चहा, कॉफी किंवा जड पदार्थ यांचं सेवन टाळा. जेवण झाल्यानंतर 15 मिनिटाचं वॉकिंग करा आणि 6 ते 8 तासांची झोप घ्या. आणि जर तुम्हाला यातले काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरच ट्रीटमेंट सुरू करा.